अजित पवारांचे समर्थक बारामती पोलीस ठाण्याबाहेर एकवटले. रोहित पवार, योगेंद्र पवार, डीजीसीए आणि बीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करणार. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी कारवाईसाठी आग्रह. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित. सूत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्सबाबत बारामती पोलीस ठाण्यात ऑनलाईन नोंद. एएआयबीच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती. आमदार रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन. अजित पवारांच्या स्मारकाबाबत चर्चा. रोहित पवारांच्या मागणीनंतर अर्थसंकल्पात स्मारकाबाबत तरतूद करण्यात आल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाची राष्ट्रीय धुरा सांभाळणार. प्रफुल्ल पटेल वरळी डोममध्ये राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचा प्रस्ताव मांडणार. तर बारामती पोटनिवडणुकीतही सुनेत्रा पवार मैदानात. मविया आमदारांची विधान भवनात बैठक. मवियातील समन्वय अधिवेशनात कोणते मुद्दे एकत्र मांडायचे यावर चर्चा. बैठकीत राज्यसभा उमेदवारीवरही चर्चेची शक्यता. पुणे जिल्हा परिषदेत महायुती नको. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. स्पष्ट बहुमत असल्यानं इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नसल्याची भूमिका. सूत्रांची माहिती. स्थायी समितीसह सर्व समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणे. रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटत नाही. नंदनवनवरील बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा नाही. राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता. शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष. लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली. कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका संपन्न. सूत्रांची माहिती. अहिल्यानगरमधील लॉंग मार्चचा 3रा दिवस. कालची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज सरकार, आंदोलक आणि शिष्टमंडळाची पुन्हा चर्चा. तोडगा न निघाल्यास लॉंग मार्च लोणी गावाच्या दिशेनं कूच करणार.